हे गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. मी तुमचा मित्र लकी आणि तुम्ही पाहतात लकी ब्लॉग 934. तर आज आपण चाललो आहोत एकविरा आईच्या डोंगराला, लोणावळामध्ये कारल्याच्या डोंगराला एकविरा आईच्या दर्शनासाठी. आणि आज आपल्यासोबत आहेत आपले गणेश भाई, सोबत कॅरी भाई आणि रोशन दादा, आणि आपली गाडी पण आपल्यासोबत आहे. आणि M15 रायडर बघा कसे खड्ड्यात जाऊन चप्पलमध्ये पाय धुतात. आणि काही लोकांना विली पाहिजे होती, तर या ब्लॉगमध्ये खूप सारे विली आहेत, तर मजा घ्या. आणि सेटअप, ब्लॉगिंगचा सेटअप रेडी आहे. iPhone 6 आहे, जो की त्यांनीच वाट लावली अख्ख्या ब्लॉगिंगची. त्याचा स्टोरेज कम होता म्हणून ब्लॉग कमीच केला आहे, तर एन्जॉय करा ब्लॉग. हा व्हिडिओ इंट्रो देण्याच्या आधी रेकॉर्ड केला आहे, म्हणून थोडा पहिल्याचा रोड आहे. आणि हा व्हिडिओ घालण्याचं एकच कारण आहे, तर ज्यांना विली बघायची होती या क्लिपमध्ये खूप सारे विली आहेत. तर कॅरीबाईचा जो नवीन म्हणजे गाडीचा एक्झॉस्टचा साऊंड होता तो तर आपल्याला ऐकायला नाही भेटला. तर विली बघा कशी मारता अनिकेत भाईचा नाद नाही करायचा. असं वाटतोय की हा व्लॉग अनिकेत भाईसाठी. ते अनिकेत भाई गंभीर, तिकडं विषय गंभीर. जलवा है हमारा. आता फक्त बघा, रायडर सोबत तुम्हाला डान्सर पण भेटेल. बेटे बेटा मौज कर दी. अरे तुम तो बड़े हैवी ड्राइवर. आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी, आग लगा. तर हा वाला व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेला, म्हणजे मोबाईल चेंज केलेला मी सेटअप माउंटवरून. तर इथं स्कूलचे जे पोरं जातात त्यांचा रिॲक्शन बघा जरासा आपल्या कॅरीबाईच्या गाडीचा एक्झॉस्टचा. आता आपण थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी, आणि समोरचा डोंगरांचा व्ह्यू चेक करा. आणि आज 24 मे या R15चे आणि माझ्या गाडीचे 2-2 मंथ पूर्ण झाले. आणि गणेश भाई फुल हॅप्पी आहेत लोणावळ्याला जायसाठी. आणि रोशन दादा तर बघा काय पोज देतात. आणि अनिकेत भाईचा तर नाद नका करू, केस बघा फुल मोठे मोठे केस आहेत भाईंचे. कंट्रोल कंट्रोल. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अरे आपलं हॉटेलचं नाव दाखव. तो गाइस अभी हम आगे तो अभी मैं आगे नाश्ता करूंगा. लकी ब्लॉगर भाई अंदर गए. ब्लॉगर भाई अंदर बाथरूम में गए. आज आपको बता दें. तो गाइस लकी देखो कैसा है अभी आपने खुद अपने आंखों से देखा है. बताओ ना. गजब बेइज्जती है. तर सेटअप तर घातला, आता निघायचा टाईम आला तर चला निघू इथे. पाऊस आला रे. तर आता आपण खपोलीच्या इथं थांबलेलो, आणि पहिल्या डोंगराचा व्ह्यू आम्हाला भेटला, जो की खूपच भारी दिसत होता. इथं सुरुवात होती, पुढं अजून भारी भारी डोंगराचे व्ह्यू आहेत. तर अनिकेत भाई पण खुश होते. आम्ही थांबायचा प्लॅन केला, पण घरी जायला लेट होईल म्हणून आम्ही पुढं जायला रेडी होतो.
तर पुढं अजून वेट करा, खूप भारी भारी व्ह्यू आहेत. तर आम्ही तिथून जराच वरती आलो आणि इथला पण व्ह्यू जरासा चेक करा. तिथून जराच वरती गेलो आणि एक हायवे दिसला आम्हाला आणि खालती काहीच दिसत नव्हता, म्हणजे फुल फॉग होतं. जे खालती घर होते वरून दिसत होते तर काहीच दिसत नाही. आणि आम्ही एक ब्रिजवरती उभं होतो, तिकडे खूप सारे माणसं उभी होती आणि सगळे फोटोसाठी थांबलेले. आम्ही पण फोटो काढत होतो. कॅरी बाईचं नाच नाही, कॅरी स्नॅप काढत आणि रोशन आता फुल हॅपी होते, बोलत होते मजा वजा जॉबला सुट्टी मारून फुल केसांवर हात फिरवत. आणि काय बोलतं हे तर काय नाही, पुढं अजून खूप आहे. तर बघूया पुढं काय आहे. आणि थोडंसं फॉग क्लिअर झालं तर दाखवला आणि पाऊस पण होऊ शकतो, म्हणून पावसाची संभावना खूप आहे. आणि काय बोलतं काय नाही होणार, चला पुढे जाऊ. तर आपण अनिकेत भाईशी विचारू, तर कसा वाटते तुम्हाला वरती येऊन? बहुत मजा आ रहा है यार, दिल गार्डन गार्डन हो रहा है. तर आपण लोणावळ्यामध्ये पोचलो होतो आणि इकडं चायसाठी थांबलेलो कारण खूप थंडी वाजत होती. तर आता आपण कार्लाच्या डोंगरावरती पोचलो होतो आणि तिकडून व्ह्यू चेक करा कसा येत होता. आणि पाठीमागं खूप मोठे मोठे झाड होते. एक झाड अंगावरती पडलं की मग आयुष्य खतम आहे, म्हणजे हॉस्पिटलला ॲडमिट. आणि ते झाडाच्या सगळे पाठीमागं गेले, समजून काय करायला गेले. तर आता आपण एकविरा आईचे खूप क्लोज आहोत. वरती कार्ला डोंगर आहे, तिकडेच जायचं वरती. आणि वरती चढायला आता पायऱ्या आहेत, पायऱ्या चढायला खूप हालत खराब आहे आणि खूप भिजलो होतो, म्हणून आता वरती चढायला त्रास तर होईल, पण आईचे दर्शन घेऊनच येऊ खालती. तर फायनली आपण खूप मेहनत करून वरती आलो आहे आईच्या डोंगरावरती. आता देवलामध्ये आता जाऊ दर्शन घ्यायला आणि तोपर्यंत तुम्ही व्ह्यू चेक करा. तर फायनली आता आम्हाला आईचे दर्शन भेटलेत, गर्दी नव्हती. अनिकेत भाई खुश आहेत, विना गर्दीचं आपण आज दर्शन घेऊन आलो म्हणून. तर आता वरती आईचे दर्शन घेऊन आता आपण खालती आलो परत आणि खूप हालत खराब झाली खालती येऊन. पाऊस पण चालू झाला तर भिजलो. आता इथून जाऊ टायगर पॉईंटला. तर एकविरा आईचे दर्शनानंतर आम्ही गेलो टायगर पॉईंटला, पण तिकडे व्हिडिओ काढणे काही शक्य नाही झाले कारण फॉग खूप होता. आपल्या रोशन भाईने काही क्लिप काढली व्हिडिओची, ती पहा. तर आता लोणावळा फिरून तर खालती आलो आहे आणि खूपच हालत खराब झालं आहे, पूर्ण भिजून गाडी चालवत वत्रत आलं आहे. गाडी कशी चालवते हालत आम्हालाच माहिती. आता पुढे जाऊन पहिलं तर चाय पिऊ आणि नंतरच पुढे चालू. आणि खूप भूक पण खूप लागली, तर कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊ आणि जेवण करू. तर आता आपण चाय पिण्यासाठी थांबलेलो इकडे आणि खूपच हालत खराब झाली ती. चाय पिऊन थंडी जाईल असं वाटत होता आणि भूक पण खूप लागलेली. तर हॉटेलमध्ये जाऊ आणि टाईम बघा किती झालं आहे, 5 वाजायला फक्त 1 मिनटं कमी आहेत. आणि अनिकेत भाई तर फुल रेडी होते कारण त्याच्या घरी मम्मी पप्पा येणार होते आणि खूपच टाईम झाला त्यांना, त्यांचे लागणार आहे आता घरी. फायनली कसं तरी करून आता आपण हॉटेलपर्यंत आलो आहेत. खाण्यासाठी ऑर्डर दिलं आहे, प्लेट वेट लावून गेलेत, पण अजून जेवण नाही आलं. आणि अनिकेत भाईला पण भूक लागलेली, त्यांना जेवण कमवून घरी जायची खूप घाई लागलेली. तर जेवण तर आता करून झालं आहे आणि थोड्या दिवसांनी एक रोस्ट व्हिडिओ येणार आहे. आता माझा रोस्ट मोड तुम्ही बघा जरासा, म्हणजे खूप खतरनाक व्हिडिओ आहे, त्याला टाईम लागेल, म्हणजे कमीत कमी 2 वीक तरी लागतील. खूप खतरनाक आहे, त्याच्यासाठी वेट करा. आणि आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि भेटूया लगेचच नवीन व्लॉगमध्ये. आणि ट्राय करू की अजून मराठी व्लॉग कंटिन्यू करू.
भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.